आपण आईला विचारू, आईला रसगुल्ले आवडतात का गुलाबजामुन? गुलाबजामुन. आता दोन्ही आहे घरात, कारण आता रसगुल्ले पण होणार आहे. मला रसगुल्ले नाही आवडत, नाही रबलावानीच होते ते. पण आता घरी होणार आहे ना. मला आवडतच नाही ते. काय नाही तुला? माझी पावडर संपली. मेकअपची पावडर संपली का? बरं. हिची मेकअपची पावडर संपली. हा चल बेटा, चल तुला घेतो मी. घेतो, नाचू नकोस. चल पिऊ आली. चल एकदा तिकडे चल. हा तर एकदा आपण हिला काय करूया, रसगुल्ले. मला निघायचं आहे आणि हे बाई पिऊ माझी मागे लागलेली. काय करू हिचं? हा नाही 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 मी घेत नाही, नाही नाही घेत. हे बघ आता कसं करू सांगा बरं. पकड एक मिनिट असं. बोला आता. चल चल ना. नाही निघत, नाही निघत. ही आता नवीन शिकलेली, ही अशी मागं लागायची शिकली. आता हिचं काय करू सांगा बरं. कोमल घेईला चढ. हे बघा लिंबाचा रस टाकतोय. गाळणे कोणती घेतली होती? गाळणी. आता दूध आता किती वेळात फाटन सांग बरं. किती वेळ लागला? गॅस बंद करून टाकू आता. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही म्हणता असाल आज व्हिडिओची सुरुवात अशी कशी झाली, तर माझ्यासोबत आहेत जगातल्या 2 टॉपच्या शेफ, ज्या आज तुम्हाला मदत करणार आहे काहीतरी बनवण्यासाठी. तर मी आज आपल्या पहिल्या संवाददाताला भेटतो आणि बोलतो. कोमल मॅडम, तुमचा काय विषय? तुम्ही आज आवरलं तुमचं काम लवकर? काय असं ठरलं होतं आपलं बोलायचं? तर आज आम्ही काय बनवणार आहे. हा तिसऱ्या संवाददाताला बोला पाहिजे. नाही रक्त द्यायला. हा तर ही संवाददाता जी आहे ती तुम्हाला आज सांगणार आहे ती काय बनवणार आहे. तर कोमल काय बनवणार आहेस? रसगुल्ले. काय बाबा आता मग आता सांगा. आता हे व्हिडिओ स्क्रिप्ट, हा आता हे व्हिडिओ स्क्रिप्टेड बनवायला पाहिजे की सांगा बरं. आता कोमल मॅडम होती मटकी बनवायची आहे, मला काहीच समजायना. आणि आपल्याला मदत करणार आहेत मनीषाताई. त्यांना ऍक्च्युअल मध्ये रसगुल्ले बनवता येत नाहीये, म्हणून बनवण्याचं मी दाखवणार आहे आणि त्या शिकणार आहेत. त्यामुळे म्हटलं चला इंटिग्रेशन घेऊया. आणि तिसऱ्या संवाददाता पण आपल्याकडे आलेले आहेत. चौथ्या यांना खाल्लेत का? तुम्ही खाल्लेत का रसगुल्ले? हो खाले. खाले. तर आई एक मिनिट. तर तुम्हाला माहितीये का, आईची लेक आल्यापासून आई खूप खुश आहे. आणि पण आईची लेक जी आहे ती आज जाणार आहे. आता ताईला आपण आज नाही का रसगुल्ले शिकवणार आहोत, कसे करायचे काय करायचे. हो जायचं ना, तिकडे चाललो आम्ही गिफ्ट आणायला. काय बाप्पा गिफ्टचं काय विषय. हा तर रसगुल्ले काय माहिती का, दरवेळेस आमचे पांगून जाते, तरी पण आज आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे कसे बनवायचे काय बनवायचे. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. 2 जे छोटे पाहुणे आहेत ते झोपलेले आहेत. एक जागा आहे वाटतंय ना, एक जागा एक झोपलेला आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी. हा तर चला आता मी किचन मध्येच उभा आहे सध्या. कोमल मोठं पातेलं घेऊन. काय घेतलं? पातेलं मोठं. भांडे घासायचं नको ना. ते काढून घ्या दूध आणि मला पातेलं द्या. तर चला आपण स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. माझ्यासोबत परी आहे. परी एकदा हाय कर. आणि परी जी आहे का, परी तिकडे समोर बघ एकदा. परी एका पूर्ण 5 दिवसानंतर शाळेत जाणार आहे उद्या, आहे की नाही. मॅडमला भेटणार. मॅडम खूप आवडतात तिला. कसं वाटतं बेटा तुले? मस्त वाटतं आता. आणि सगळे तिथे हे होते ते आजार जो काय फोडं झाले सगळे चालले गेलेले. पिऊचे आहेत, पिऊचे जातील. आणि इकडे सोनल पण तुम्हाला दिसत असेल. रसगुल्ला खायचा बाळा. आणि रसगुल्ल्यासाठी सोनलची खूप मोठी मदत आहे, कारण की रसगुल्ल्यासाठी सोनलनं जे आहे ते दुधाचे 2 पॅकेट घेऊन आलेली. हा पाहिजे. तर चला ट्राय करूया. कसं आहे, केल्याने माणूस शिकत जात असतो. हा तेच ना, एकदा बिघडतं, 2दा बिघडतं, 3दा बिघडतं. आपण ट्राय तर करूया, ओके नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप नका करू. चल स्टार्ट करूया आपण रसगुल्ले बनवायला. काय आणि त्या ऋतूला 2 मिनिटं इकडे. आता मग ते तुमचं चालू झालं व्हिडिओ की मग दाखवता येणार मी सगळ्यांना, नाही का. आता बघा कॅमेऱ्यात आम्ही 2 जण राहिलेले. हा शाळेत जायचं ना, तर ते रक्षाबंधनचं गिफ्ट पण आणायचं राहिलेलं, ते आणू आता आज. ऋतू आली, स्वामिनी म्हणतात तिला.
उर्फ रितू. रितू बा हाय कर एकदा. जंगडाई नकडाई जंगडाई नकडाई जंगडाई नकडाई. नाचती तू नाचती. तिला माझ्याकडे पाहिजे की जीवारीच तुम्हाला कोण काय माहिती. आता पिऊ थोड्या वेळा उठाल तिला पण दाखवतो. चला स्टार्ट करतो व्लॉगला. थांब ना परी 1 मिनिट. तू का बरं कल्पना करते बा. बघतेच असलं का. बरं चला. खूप सारा गोंधळ 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 होतोय त्यामुळे मी तुला 2 मिनिटात भेटतो. ओके चला. गरम झालं शिंपातीला. हो हे बघा आता हे 2 पॅकेट दूध वापरणार इथं. हे जे आहे फुल क्रीम मिल्क आहे बरं का. म्हणजे खूप घट्ट असतं. हे पातेल थोडं गरम झालं आपलं. तर आपण इथं 1 लिटर येते. हा 1 लिटरचं बघूया ना किती होते. तर मला नाही का खूप दिवसापासून नाही का रसगुल्ले बनवायची इच्छा होती. मी काल ताईला पण म्हटलं की आपण बनवूया. काय वाटतं तुला. मी तर चितळेच वापरतो कारण की ते जरा जास्त घट्ट आहे. चितळेचं कोणतं गट असतं आई. म्हशीचं गट असतं चितळेचं. चितळेचं म्हणा किंवा दुसरं की जायचंय का ना. हे म्हशीचं आहे ना. तर मित्रांनो तुम्ही सांगा तुम्ही कुठलं हे करता. आता आपण दुधाला गरम होऊ देऊ थोड्या वेळासाठी. हे बघा हे दूध थोडं गरम होऊ द्या. हे चांगलं गरम झालं की याच्यात लिंबू टाकून आपण याला फाडणार आहोत. हे टाकून दे पॅकेट. चला चला मी तुम्हाला काय करतो हे हे उकळलं की मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे. आपण आईला विचारू आईला रसगुल्ले आवडतात का गुलाबजामुन. गुलाबजामुन. आता दोन्ही आहे घरात कारण आता रसगुल्ले पण होणार आहे. मला रसगुल्ले नाही आवडत नाही. रबलावानीच होते ते. पण आता घरी होणार आहे ना. मला आवडतच नाही ते. घरचे पण नाही आवडणार. नाही त्या दिवशी ते काजू मला खायला मावल कुठे झाला. ते रसमलाई होती. तसेच फक्त ते पाकात असतात. आणि हे पाकात असतात ते रसात असतात. दुधाचे असतील ना. रसमलाई आपल्याला माहित नाही कशी करायची. रसगुल्ले आपण तयार करायचं. हाय तू कस काय उठली बाबू. कस काय उठली काय उठली. मी केस ना धरून द्यायला. कसं आहे वापरायचं कसं आहे. कुठं पडले. पडलं ते कुठं पडलं नाही वा ते तसं चालं नाही बाबा पडते. लिंबू दाबर नाही त्यांनी. जमतच नाही ना. नाही ना ते टप्पू ते आतून बघितलंच नाही. ते डायरेक्ट घेतलं ना. घरी आल्यावर कळलं ते तसं. तुला बरं वाटतं. थोडं बरं. आता उद्या शाळेत जाणार आहे माझी बाई. हा किती दिवसांनी. हिचं औषध संपलं नाही. हे औषध संपलं काय. चला काय म्हणता पाहू. चलो ते थोडं काय गरम होतं ते. हे काय झालंय गरम दाखवायचं. कॅमेरा ऑन कर. हे बघा लिंबाचा रस टाकतोय. गाळणी कोणती घेतली होती. गाळणी. आता दूध आता किती वेळात फाटन सांग बरं. किती वेळ लागला. गॅस बंद करून टाकू आता. नाही ते पण गेलं. हो भगवान की कृपा से अच्छा होने को होना यही ट्राय करेंगे. तुम्हाला माहिती आहे ओम दादा प्रत्येक वेळेस तसंच म्हणतोय. चांगलं होतं पण. हा चांगलं होतं ना. आई फुटायला आलं. दूध फुटत नाहीये लवकर. नाही ग. हा होतं. पहिली प्रोसेस आपली चांगली मग काय 2 मिनिटात नाचतं ते. हे काय नसलं केलंय बंद. पहिलंच हे झालं व. हे बघा दूध आता नासल. आणि माझी प्रोसेस कुठं चुकली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बरं का. मला वाटतंय की माझी काहीतरी प्रोसेस चुकली असेल. दूध तर नासायला लागलंय. किती रडतो का हा. याला फाटू देऊ आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे. हे ऑलमोस्ट दूध आपलं फाटलेलं आहे. फक्त हे अजून पाणी ट्रान्सपरंट थोडं झालं पाहिजे. त्यासाठी मी वेट करतोय थोडं 10 मिनटं. आणि हे जे आहे का हे तुम्हाला काळं काळं दिसत असेल तर हे दूध खाली लागलं होतं. त्याचं थोडं काळं काळं आहे पण ठीक आहे. आपल्या रसगुल्ल्यामध्ये आलं तरी काही हरकत नाही. इथं कुठेतरी प्रोसेस चुकलेली आहे पण जाऊ द्या आता.
आईला बनवता येतं ताई गुलाब हे रसगुल्ले. तुमचे गुलाबजामुन चांगले वाटतं है ना. भगर झाली. पांगले नाही आमचे ते हवा नाही बरोबर. काय बोलली ग इकडे काय रे तू. गुलाबजाम चांगले नाही म्हणते. आणि तुम्हाला एक सांगतो, आपलं जेव्हा काही चुकतं तेव्हा माणूस स्वतःला दोष देत नाही, त्या गोष्टीला दोष देतो. यांचं म्हणणं की ते खवा बरोबर नाही. आणि ऍक्च्युअली मध्ये सुदर्शन अर्धा किलो खवा मागितला होता, मी 1 किलो मागितला होता. त्यांचे गुलाबजाम जमले ना, आमचे जमले नाही. आता याच्यावर मी काय बोलू तुम्ही सांगा बरं मित्रांनो, काय बोलू तुम्ही सांगा. हा गब्बा चल, जास्त बोलू नकोस. चल इकडे ये. मस्त असे तयार झालेले आहेत आपलं रसगुल्ल्याचं बॅटर म्हणण्यापेक्षा दूध. उठली रे तू का झोपली. तू झोपलेली बा. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा बरं का, तुम्हाला खूप मजा येणार शेवटपर्यंत. रसगुल्ल्याच्या नावावर वेगळंच काहीतरी बनणार आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. काय चला हे बघा, आपलं दूध फाटून तयार झालेलं आहे. आता आपण याला एकदा गाळून घेऊया. आता हे 1 लिटरचे किती होते ते बघूया. काय वाटतं कोमल किती होईल. ते अर्धा किलोची होती. अर्धा किलो पावशेरी वाटत ना. पावशेर नाही ना. फॅट 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 हॅट बराबर चटका बसून ना. ही टेक्निक आहे का. हे मी याच्याकडून शिकलो, कोणाकडून चहावाल्याकडून. काय इथं हात लावू शकत नाही ना आपण. गरम आहे ते. कोणाकडून सगळं काही शिकायची गरज असते. म्हणजे ते शिकवता प्रत्येक जण त्यांच्यातली कला. त्याच्यातून अजून निघलं असतं बघा. त्याच्यातून अजून निघलं असतं बघा. त्याच्यातून अजून निघलं असतं. काय वाटतं. निघलं असतं अजून दाबावं लागलं ना. ते चांगले जमले की अजून करायचे नाही का. एक एक खायचं मोकळं व्हायचं. प्रत्येक माणसाचा एक एक केला का नाही. नाही ते फुगले रस मोठा होतो रसगुल्ला. 4 झाले 9 झाले. आम्ही 7 आहे. 4 जण तुम्ही, 4 जण आम्ही, 2 जण ते, 3 जण 6 7 8 9 5 लेकरं 13 जण. तरी पिऊ नाही खाणार, परी नाही खाणार, ऋतू नाही खाणार, ह्यो पण नाही खाणार. पहिली कोणाला खाऊ घालायचे. सगळ्यांना एक 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 एक. पहिली कोणाला खाऊ घालायचे सगळ्यात पहिले. आईला. आई तर आवडत नाही आईला. खाऊ तर घालू घरचे. आजीला हो खात्या. झालं का. थोडे राहिले नाही 2च होतील त्याचे. हे बघा चांगली तू उकळी आलेली आहे याला साखरेच्या पाकाला. याच्यात आपण डायरेक्टली आपले रसगुल्ले सोडून देऊ आणि 40 मिनिटं आपल्याला होऊ द्यायची. किती कोमल. गॅसवर हो 40 मिनिटं त्यांना शिजण्यासाठी लागणार आहे. आणि तेव्हा ते फ्लफी होणार आहे, स्पॉन्जी होणार आहे. आणि अजून फुगून मोठे होणार आहे. कळालं तुला आता. आता हे जर कधी माझी रेसिपी बरोबर असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, काही चुकलं का मैत्रिणींनो. ओके आता याला आपण किती मिनिटं होऊ द्यायचे आहे. 40. हां याच्यावर झाकण ठेवून द्या आणि होऊ द्या 40 मिनिटं. आता ठेवा झाकण ठेवलंय. बघू आता 40 मिनिटानंतर काय होतंय तर. ठीक आहे. काय आलंयस तुला. मेकअपची पावडर संपली का. बरं हिची मेकअपची पावडर संपली. हा चल बेटा चल तुला घेतो मी. घेतो नाचू नकोस. चल पिऊ आली. चल एकदा तिकडे चल. हा तर एकदा आपण हिला काय करूया रसगुल्ले दाखवूया. ठीक आहे कोमल. हे तर रसगुल्ले दाखवतेस का कसे झाले तर. वाव हे बघा किती छान फुगले बघ. छान झाले का. आता अजून याला 15-20 मिनिटं होऊ दे. असं काही काही करावं लागतं घरी बसून. 1 मिनिट आम्हाला पण दाखवा माग. हा परी दाखवायचे तुला. बघ इथं रसगुल्ले कसे झाले.
मतंग. हे थांब घे तुला त्याला घे त्याला दाखव एकदा तुला खायची का पाय दिसले का मी ते मोडून जाईन बाबा. नाही मुडत मला तसंच वाटलं फुटन मला. अनुभव पाहिजे त्याला अनुभव पाहिजे हा मग मला निघायचं आहे आणि हे बाई पिऊ माझी मागं लागलेली काय करू हिचं हा नाही 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 मी घेत नाही 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 घेत हे बघ आता कसं करू सांगा बरं पकड एक मिनिट सुद्धा बोला आता चल ये बा चल ना. नाही निघत नाही निघत ही आता नवीन शिकलेली ही अशी मागं लागायची शिकली आता हिचं काय करू सांगा बरं कोमल घेईला चढ चढ अगं, पोरी, अगं. चढ. पप्पा कामाला जायचं बेटा. बाई घेऊन जाईल. तुला कामाला वाचसोबत किती ये बरं कोमल घेईला कोमल घे. कोमलकडे गेली तर जाईल नाहीतर ही आता लयच अंगावर आली मला काही समजलं नाही हिचं काय चालू आहे तर नाहीच ये, म्हणते दूर ती. जाऊ ना दुकानचा चॉकलेटचा. कोमल घे बेटा उशीर घे ना होईल. मम्मीकडे जाते दुसरीकडे कोणाकडे नाही जाणार ती बाय पिऊ चला हे बघा आपली अशी शेवटी दाखवतो तुम्हाला एकदा ह्या असे झालेले आहेत आपले रसगुल्ले आणि छान झालेत मला आवडलेत खूप तेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत ताई सांगेल ताईच्या व्हिडिओमध्ये काय चला आता मी व्हिडिओचा एंड करतो कारण की ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे माझी चावी दे ना कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मला असं कळालेलं आहे तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब कर चला बाकी मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये भेटेल दे ना चावी दे ना तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय